तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी बादशाह सर तुमचे राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये स्वागत करीत आहे. आपण पाहत आहोत राज्यशास्त्रातील पाठ पहिला. पाठाचं नाव आहे राज्य. आणि या पाठामध्ये आपण राष्ट्र, राष्ट्रवाद या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण राज्य या संकल्पनेचा अभ्यास करूया. या संकल्पनेचा अभ्यास करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया की जेव्हा आपण शाळेमध्ये संविधानाची प्रास्ताविका म्हणतो, त्याला उद्देशिका म्हणतात किंवा घटनेचा सरनामा सुद्धा म्हणतात. तर या घटनेच्या सरनामाचे वाचन करताना काही शब्द आपल्या कानावर पडतात. ते म्हणजे लोकशाही, सार्वभौम, प्रजासत्ताक अशा प्रकारचे शब्द आपल्या कानावर पडतात आणि या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत पण होतो. तर सार्वभौम म्हणजे काय? सार्वभौम आणि स्वातंत्र्य हे जवळपास सारख्याच अर्थाचे शब्द वाटतात आपल्याला. तर त्याच्यामध्ये काही गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की राज्य म्हणजे नेमकं काय, त्या राज्य कसं तयार होते. तर ते आपण राज्याचे घटक यापासून त्याचा अभ्यास करूया. तर आपण राज्यामध्ये राहत असताना आधार कार्ड बनवला जातो. प्रत्येक व्यक्तीचा आधार कार्ड असतो, पॅन कार्ड असतो किंवा असे अनेक शासकीय काम म्हणजे कार्यालयामध्ये आपण जिथं जिथं जातो तिथं आपली ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतो. पॅन कार्ड वगैरे असतात, राशन कार्ड वगैरे. ते हे राज्याचे एक योजना आहे की आपल्या नागरिकांना त्यांची ओळख म्हणून ते विशिष्ट प्रकारचे कार्ड तयार करतात. तर नेमकं राज्य म्हणजे काय? तर राष्ट्र आणि राज्य याच्या मधील पहिल्याच तासिकेला आपण त्याचा अर्थ पाहिला होता. राष्ट्र, राज्य, देश या शब्दांबाबत म्हणजे ते समानार्थी शब्द आहे. परंतु राष्ट्र आणि राज्य याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक असा आहे की राष्ट्र म्हणजेच एकतेची भावना आहे आणि राज्य म्हणजे हा त्याच्यापेक्षा व्यापक असा शब्द आहे. म्हणजे राष्ट्र यापेक्षा व्यापक शब्द हा राज्य आहे. त्या राज्याच्या घटकांचा अभ्यास केला तर आपल्याला राज्य म्हणजे काय हे लक्षात येईल. तर पहिला घटक आहे सार्वभौमत्व. राज्याचा पहिला घटक सार्वभौमत्व. तर सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय? तर सार्वभौम असणे, सार्वभौमत्व हा राज्याचा प्राण आहे किंवा जीव आहे किंवा आत्मा आहे असंही म्हटलं जाते. कारण ज्या राज्याकडे सार्वभौमत्व नाही ते राज्य असूच शकत नाही. ते राज्य गुलाम असू शकते किंवा दुसऱ्या राज्यावर अवलंबून असू शकते. म्हणजे दुसऱ्याच्या नियंत्रणात ते राहते. म्हणजे सार्वभौमत्व म्हणजे काय की ते राज्य स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम असणे, म्हणजे कोणत्याही परकीय नियंत्रणापासून किंवा अंतर्गत कोणत्याही नियंत्रणापासून मुक्त असणे म्हणजे सार्वभौम असणे होय. जसं 1947 पूर्वी भारतामध्ये राज्याचे अनेक घटक होते. म्हणजेच लोकसंख्या हा एक राज्याचा घटक आहे, भूप्रदेश हा एक राज्याचा घटक आहे, शासन संस्था हा सुद्धा राज्याचा घटक आहे. तर 1947 मध्ये भारतामध्ये लोकसंख्या होती, भूप्रदेश होता, शासन संस्था म्हणजे अंतर्गत अशी शासन संस्था होती. परंतु सार्वभौमत्व हा घटक भारताकडे नव्हता. त्याच्यामुळे म्हणजे का नव्हता तर भारतावर इंग्रजांचे शासन होतं. म्हणजे भारत हा देश इंग्रजांचा गुलाम होता. भारतावर इंग्रजांची सत्ता होती. इंग्रज ज्या पद्धतीने म्हणतील त्या पद्धतीने भारतीय नागरिकांना वागावं लागत होतं. म्हणून सार्वभौमत्व नसल्यामुळे भारत हा देश राज्य होऊ शकत नव्हता. तर त्यानंतर काय झालं की भारतातील लोक राजकीय आकांक्षेपोटी एकत्र आले. म्हणजे त्यांना वाटलं, भारतातील नागरिकांना वाटलं की या देशातून इंग्रज हे निघून गेले पाहिजेत आणि आपल्या देशावर आपल्याच लोकांचे राज्य, आपलेच शासनकर्ते असले पाहिजेत, सरकार आपल्याच लोकांची असली पाहिजे. अशा पद्धतीची एकीची भावना निर्माण झाली आणि म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे जो स्वातंत्र्य लढा जो लढण्यात आला आणि इंग्रज त्याच्यानंतर मग या देशातून गेले आणि त्याच्यानंतर जे राष्ट्र तयार झाला, राज्य तयार झाला, देश तयार झाला, तो खऱ्या अर्थाने सार्वभौमत्व असलेला
भारत देश होता. 1947ला भारत स्वतंत्र झाला. 1950 मध्ये भारताची राज्यघटना लागू झाली आणि त्याच्यानंतर लोकशाही म्हणजे लोकांच्या मताला किंमत आली. लोकांच्या म्हणण्यानुसार भारताचे शासन कारभार चालू लागलं. निवडणुका होऊ लागल्या आणि लोक आपल्या मतदानाद्वारे आपला नेता निवडू लागले. तर अशा प्रकारे सार्वभौमत्व ही एक म्हणजे राज्याची आत्मा आहे, राज्याची शक्ती आहे, राज्याचं प्राण आहे. म्हणजे त्या राज्याची सरकार किंवा संस्था, शासन संस्था ही स्वतंत्र असते, त्यावर कोणाचंही दडपण नसते. जसं अमेरिका भारताला आपल्या मर्जीप्रमाणे वागवू शकत नाही, कारण भारत हा सार्वभौम देश आहे. म्हणजेच कोणत्याही परकीय किंवा अंतर्गत नियंत्रणापासून मुक्त असणे याला आपण सार्वभौमत्व मानूया. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे शासन संस्था. तर शासन संस्था यालाच आपण सरकार सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच राज्याचं कारभार चालवणारी एक संस्था आहे, तिला आपण शासन संस्था म्हणतो. म्हणजे राज्यातील नागरिकांचा विकास करायचा असेल, सरकार म्हणजेच राज्याचा विकास करायचा असेल, नागरिकांचा विकास करायचा असेल, नागरिकांना सुसंस्कृत बनवायचं असेल, देशाला विकासाच्या पातळीवर पोहोचवायचं असेल, तर ते काम राज्याच्या वतीने सरकार करतं. म्हणजेच सरकार जेवढं चांगलं तेवढंच राज्य हे चांगल्या पद्धतीने विकास करेल. तर सरकार हे शासन संस्था कशा पद्धतीची असते, म्हणजे शासनाचे अंग कोणते, तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, तसेच अनेक सामाजिक संस्था असतात, त्या सर्व शासन संस्थेच्या अंतर्गत येत असतात. तर शासन संस्थेमध्ये मुख्य 3 अंग म्हणजे कोणते, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. आणि चौथा स्तंभ असतो प्रसार माध्यमे म्हणजेच मीडिया. या 4 खांबावर हे भारताचं लोकतंत्र उभे आहे आणि जिथपर्यंत हे 4ही खांब निष्पक्ष आहेत, स्वतंत्र आहेत, तिथपर्यंत लोकशाही टिकून आहे. जर हे एकमेकाचे गुलाम झाले तर मात्र या देशातून लोकशाही नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. तर शासन संस्थेमध्ये आपण कायदे मंडळाचं काम आहे. जसं आपण केंद्रीय कायदे मंडळ म्हणूया. संसदेला भारताचं केंद्रीय कायदे मंडळ असे म्हणतात. संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा, राज्यसभा. तर हे केंद्रीय कायदे मंडळ म्हणजेच या केंद्रीय कायदे मंडळाच्या माध्यमातून केंद्र सरकार कायदे तयार करते, नागरिकांच्या हिताचे कायदे तयार करते. त्याचप्रमाणे भारतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे. म्हणजेच अनेक असे घटक राज्य सरकारे आहेत आणि त्या घटक राज्य सरकार म्हणजे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये अनेक धर्माचे, अनेक जातीचे, अनेक वंशाचे, अनेक भाषा बोलणारे लोक आहेत आणि प्रत्येक राज्याची सारखी भाषा असेल असं नाही. भारत हा बहुभाषिक देश आहे. त्याच्यामुळे भारताचा विकास करायचा असेल तर त्या देशाची भाषावार प्रांतरचना करण्यात आली आणि त्या भाषेतूनच त्या राज्याचा विकास करण्यात येतो किंवा त्या राज्यातील नागरिकांना शिक्षण देण्यात येते. तर अशा प्रकारे शासन संस्था ही असते आणि शासन संस्था म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. त्याचप्रमाणे नोकरशहा हा सुद्धा शासन संस्थेचा भाग आहे. नोकर वर्ग म्हणजेच सरकारची ध्येय धोरणे राबवण्याचं काम कोण करते, तर ते नोकर वर्ग करतात. कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करेल, कार्यकारी मंडळ त्या कायद्याची अंमलबजावणी करेल. म्हणजेच मंत्री आणि त्याचे मंत्री म्हणजेच त्याच्या म्हणजेच मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ म्हणजेच हे झालं कार्यकारी मंडळ. किंवा केंद्रामध्ये पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे झालं कार्यकारी मंडळ. तर ते फक्त निर्णय घेतात, निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम जो कायमस्वरूपी प्रशासकीय वर्ग असतो त्यालाच त्या नियमाची अंमलबजावणी करावी लागते.
तर हे सर्व शासन संस्था त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. त्याच्यानंतर तिसरा राज्याचा घटक आहे भूप्रदेश. तर भूप्रदेश हा राज्याचा तिसरा आणि महत्त्वाचा घटक आहे, कारण भूप्रदेशाशिवाय राज्य असू शकत नाही, सार्वभौमत्वाशिवाय राज्य असू शकत नाही, शासन संस्थेशिवाय राज्य चालू शकत नाही किंवा राज्य विकास करू शकत नाही किंवा प्रगतीच्या मार्गावर राज्य वाटचाल करू शकत नाही. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजेच भूप्रदेश. एक म्हणजे भूप्रदेशाशिवाय राज्य राहू शकत नाही. समजा सार्वभौमत्व आहे, सरकार आहे, लोकसंख्याही आहे, परंतु भूप्रदेश नसेल तर त्याला म्हणजे कोणतं राज्य होईल, त्याचं स्वरूप त्याला प्राप्त होणार नाही. तर भूप्रदेशामध्ये जमीन म्हणजे विशिष्ट भाग, विशिष्ट क्षेत्र, विशिष्ट एरिया याचा समावेश असतो. मग तो भूप्रदेश छोटा असू शकतो किंवा खूप मोठाही असू शकतो. जगामध्ये अनेक असे देश आहेत की त्यांच्यामुळे भूप्रदेश हा लहान आहे, काही देशांचा फार मोठा आहे, काही देशांचा मीडियम आकाराचा आहे, मध्यम आकाराचा आहे. तर राज्यासाठी भूप्रदेश हा आवश्यक आहे. म्हणजेच त्याच्या जो क्षेत्रफळ आहे त्याच्या अधिकाराखालील जो जमीन आहे त्याला भूप्रदेश म्हणूया. त्याच्यामध्ये मग नद्या, सरोवरे, जंगले, वाळवंट, पहाडे या सर्वांचा समावेश होतो. त्याच्यानंतर जर तो राज्य किंवा राज्याचा भूप्रदेश समुद्राला लागून असेल तर त्या जमिनीपासून तर समुद्रातील म्हणजे समुद्राची किनारपट्टी जवळपास 22 किलोमीटर अंतरापर्यंतची समुद्राची किनारपट्टी हा त्या राज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते. त्या राज्यामध्ये असणारी खनिज संपत्ती, पाणी, नद्या, सरोवरे हे सुद्धा त्या राज्याची संपत्ती म्हटली जाते. त्या राज्याच्या सभोवत म्हणजे वरती म्हणजे आकाश, त्या राज्याच्या भूप्रदेशाच्या वरती जेवढा काही आकाश आहे तो आकाश सुद्धा त्या राज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असतो. तर भूप्रदेश हा कसा असला पाहिजे, म्हणजे भूप्रदेश चांगला असेल, सुपीक असेल, त्या राज्याची माती चांगली असेल तर तिथं चांगल्या प्रकारची पिकं येऊ शकतात. म्हणजे भूप्रदेशावर सुद्धा त्या राज्याचा विकास अवलंबून असतो, त्या सरकारवर सुद्धा राज्याचा विकास अवलंबून असतो. तर भूप्रदेशामध्ये जमीन, त्याच्यानंतर त्याचा जो समुद्राची किनारपट्टी आहे, समुद्राच्या किनारपट्टीतील जवळपास 22 ते 23 किलोमीटरचा भाग, त्या भूप्रदेशाच्या वरचं आकाश आहे, आकाशाची पोकळी ज्याच्यातून विमानं वगैरे जातात, त्या आकाशाच्या पोकळीवर सुद्धा त्या भूप्रदेशाचा म्हणजे त्या राज्याचा हक्क असतो, अधिकार असतो. तर भूप्रदेशामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीवर त्या राज्याचा विकास अवलंबून असतो. त्याच्यामध्ये समजा एखाद्या राज्याचा भूप्रदेश सुपीक आहे, त्या राज्यात जंगले असतील तर जंगल ही एक राज्याची संपत्ती असते. तेलाच्या खाणी असतील, सोन्याच्या खाणी म्हणजे अनेक धातूंच्या खाणी असतील, खनिज पदार्थाच्या खाणी असतील तर ते राज्य समृद्ध असते. तर हे भूप्रदेशाच्या विषयी अनेक काही सांगता येते, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याच्याविषयी तेवढा सविस्तर माहिती दिलेली नाही आहे. फक्त आपण राज्यासाठी भूप्रदेश आवश्यक आहे आणि त्या भूप्रदेशामध्ये कोणते, तर अशा प्रकारे आपल्याला भूप्रदेशाविषयी माहिती पाहता येईल. त्याच्यानंतर राज्याचा चौथा घटक आहे हा लोकसंख्या. राज्याला लोकसंख्या आवश्यक आहे, कारण लोकच नसतील, नुसता निर्जन भूप्रदेश असेल त्याला राज्य म्हणता येणार नाही. कारण राज्यामध्ये लोक असतील तर ते राज्य, नाही तर नुसतं जंगल आहे, नुसतंच वाळवंट आहे, नुसतंच भूप्रदेश आहे त्याला राज्य म्हणता येणार नाही, त्याला भूभाग म्हणता येईल. तर लोकांशिवाय राज्याची संकल्पना म्हणजे आकाराला येऊ शकत नाही. तर त्या राज्यात लोकसंख्या असली पाहिजे. आता लोक कसे असतील, किती असतील याच्याविषयी वेगवेगळ्या विचारवंतांनी आपापले मतं सांगितले आहेत की राज्याची लोकसंख्या किती असली पाहिजे, कशी असली पाहिजे.
याबद्दल त्यांनी आपापले मतप्रवाह मांडलेले आहेत. तर एखाद्या राज्यामध्ये एकच भाषा बोलणारे लोक राहतील असंही म्हणता येत नाही, एकाच धर्माचे राहतील असंही म्हणता येत नाही. एकाच धर्माचे लोक राहू शकतात किंवा अनेक धर्माचेही लोक राहू शकतात. जसं सोव्हिएत युनियन म्हणजेच पूर्वीचा जो सोव्हिएत संघ होता त्याच्यामध्ये अनेक वंशाचे लोक होते, अनेक भाषा बोलणारे लोक होते. म्हणजेच एका राज्यामध्ये अनेक राष्ट्र होते. राष्ट्र हे भाषेवर तयार होत असते, धर्मावर तयार होत असते, वंशावर तयार होत असते. समान राजकीय आकांक्षेवर सुद्धा राष्ट्र निर्मिती होऊ शकते. म्हणजे एका राज्यामध्ये अनेक राष्ट्र राहू शकतात. राष्ट्र म्हणजे काय, आपण मागच्या पिरियडला पाहिलेलं आहे, पहिल्याच पिरियडला. राष्ट्र म्हणजे एकतेची भावना निर्माण करणारा घटक. तर आपण जेव्हा सोव्हिएत युनियनचं विभाजन झालं त्याच्यामधून अनेक म्हणजे जवळपास 14 राज्य अलग झाली. तर ती स्वयंनिर्णयाच्या हक्कावरून, कारण त्यांचं वेगवेगळे त्यांची संस्कृती होती, त्यांचा धर्म वेगळा, त्यांची भाषा वेगळी. तर अशा जसे लॅटव्हिया, युक्रेन, हे अशा प्रकारचे 12-13 राज्य हे वेगवेगळे झाले. लिथुआनिया, लॅटव्हिया, इस्टोनिया, युक्रेन. तर अशा प्रकारचे अनेक राष्ट्रे त्याच्यामध्ये होती. म्हणजे त्यांना ते एकतेच्या भावनेत त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती आणि ते आपल्या स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या माध्यमातून ते सोव्हिएत संघातून अलग झाले होते. तर लोकसंख्या म्हणजेच राज्यासाठी लोकसंख्या आवश्यक आहे आणि लोकसंख्या नसेल तर ते राज्य होऊ शकत नाही. आणि एका राज्यामध्ये अनेक राष्ट्र असू शकतात. म्हणजेच धर्माच्या नावावर, म्हणजेच त्या एखाद्या राज्यामध्ये वेगवेगळी भाषा बोलणारे लोक राहू शकतात, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहू शकतात, त्यांच्या प्रथा परंपरा, त्यांची संस्कृती वेगवेगळी असू शकते, त्यांचे खाण्यापिण्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. तर अशा प्रकारे एका राज्यामध्ये लोकसंख्या सारखीच असेल असं नाही. काही काही राज्य असेही आहेत की त्याच्यामध्ये ते धर्माधिष्ठित आहे. जसं पाकिस्तान राज्याची निर्मिती ही धर्माच्या आधारावर झाली. तिथं धर्माला प्राधान्य. भारतामध्ये भारत हा देश धर्मनिरपेक्षता आहे. इथे प्रत्येक धर्माला समान स्थान आहे, समान संधी आहे. म्हणजेच कोणत्याही धर्माला विशेष स्थान दिले नाही. म्हणजे भारताचा अधिकृत असा कोणताच धर्म नाही, ते घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असं आपण म्हणतोय. तर राज्याचं घटक लोकसंख्या, राज्यासाठी लोकसंख्या आवश्यक आहे, राज्यासाठी भूप्रदेश आवश्यक आहे. कारण लोक जिथं राहतील ती जागा म्हणजेच तो भूप्रदेश. त्याच्यानंतर राज्याचा विकास करण्यासाठी शासन संस्था म्हणजेच राज्याच्या ज्या विविध योजना असतात त्या योजना राबविण्याचं काम सरकार करते, शासन संस्था करते. आणि सरकार म्हणजेच शासनाचे अंग कोणकोणते आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ किंवा नोकरशहा वर्ग, हा सुद्धा सरकारमध्ये त्याचा समावेश होतो. आणि सार्वभौमत्व. तर सार्वभौमत्व म्हणजेच ते राज्य पूर्णतः परकीय नियंत्रणापासून तसेच अंतर्गत नियंत्रणापासून मुक्त असणे, स्वतंत्र असणे, आपल्या राज्याचा विकास करण्यास मोकळे असणे. म्हणजेच कोणाच्याही दबावाखाली न दबणे किंवा झुकणे, यालाच म्हणतात सार्वभौमत्व. 1947 आधी भारताकडे सार्वभौमत्व हा घटक नसल्यामुळे भारताला राज्य म्हणता येत नव्हतं. तर भारत हा इंग्रजांचा गुलाम होता. म्हणून सार्वभौमत्वाचा अर्थ तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो. त्याच्यानंतर आपण पाहूया राज्य आणि शासन संस्था. तर आताच सांगितल्याप्रमाणे राज्याचे घटक हे 4 घटक असतील तर ते राज्य होते. आणि शासन संस्था हा राज्याच्या घटकापैकी एक घटक आहे. तर राज्य आणि शासन संस्था याच्यात काय फरक आहे तर तो म्हणजेच काही असं किंचित स्वरूपाचा फरक आहे. राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. म्हणजेच
राज्याला आपण पाहू शकत नाही, अमूर्त म्हणजेच न दिसणार. राज्य आणि शासन संस्था याच्यातील फरक कोणता? तर राज्याच्या इच्छा व्यक्त करणारी, म्हणजे राज्याची इच्छा असते की प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या राज्यात शांतता सुव्यवस्था नांदली पाहिजे, हा राज्याचा उद्देश असतो. तर ती शांतता सुव्यवस्था नांदणे, नागरिकांचा विकास करणे, राज्याचा विकास करणे, राज्याला प्रगती पथावर नेणे, सर्वच बाबतीमध्ये राज्याचा विकास घडवून आणणे ही जबाबदारी असते सरकारची. म्हणजेच राज्यांच्या इच्छांना मूर्त स्वरूप देण्याचं काम, म्हणजेच त्या राज्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम सरकार करते, म्हणजेच शासन संस्था करते. म्हणून राज्य हे अमूर्त आहे, म्हणजे अदृश्य रूपी असते, तर सरकार हे दृश्य रूपी असते, म्हणजे ते दिसते. म्हणजे जसं आता आपण म्हणूया की नरेंद्र मोदीचे सरकार म्हणतो आपण, भारत हा एक राज्य म्हटला तर नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजेच नरेंद्र मोदीचे शासन किंवा सरकार हे राज्याचं दृश्य रूप आहे. म्हणजे आपण राज्याला सरकारच्या रूपातून पाहू शकतो. भारत ह्या राज्यावर नरेंद्र मोदी यांचं राजवट आहे किंवा शासन चालू आहे. त्याच्यानंतर शासन संस्थेचं, राज्य आणि शासन संस्था याच्यातील फरक जर बघायचा असेल तर शासन संस्थेपेक्षा राज्याचं स्वरूप हे जास्त व्यापक आहे. शासन संस्था ही मर्यादित आहे, ती विशिष्ट काळापुरती असते. म्हणजे नरेंद्र मोदीचे सरकार जास्तीत जास्त 5 वर्ष चालेल, परंतु राज्य हे अनादी कालापासून, म्हणजे ते कधी नष्टच होत नाही. जसं भारत हा देश हा खूप पूर्वीपासून होता, आहे आणि राहील. म्हणजेच राज्य हे व्यापक आहे. तर शासन संस्था काय आहे? हा शासन संस्था हा राज्याचा एक भाग आहे, घटक आहे. राज्य हे कायमस्वरूपी असते, सरकार हे मर्यादित, सरकार किंवा शासन संस्था ही मर्यादित काळासाठी असते. राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी राज्य असते. जसा इंग्रजीमध्ये म्हणतात की आय एम इंडियन, म्हणजे मी फक्त भारतीय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जात, धर्म, वंश किंवा पंथ किंवा भाषा याचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजेच मी फक्त भारतीय आहे. म्हणजेच राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते. आणि शासन संस्था ही वेगवेगळ्या विचार प्रणालीवर आधारित असते. जसं लोकशाही शासन असेल तर लोकशाहीमध्ये वेगवेगळे पक्ष असतात, त्या पक्षांचे विचार प्रणाली वेगळी असते. जसं लोकशाही आपला भारतीय जनता पक्षाची विचार प्रणाली, काँग्रेस पक्षाची विचार प्रणाली याच्यामध्ये फरक असतो. किंवा जेवढे काही पक्ष असतात त्यांच्या विचार प्रणाली याच्यात फरक असतो. राज्य हे सार्वभौम असलंच पाहिजे आणि असते. जे राज्य सार्वभौम नाही त्याला राज्य म्हणता येणार नाही, ते गुलाम असते किंवा दुसऱ्या सरकारच्या किंवा कोणत्या तरी परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली ते वावरत असते, म्हणून त्याला सार्वभौम म्हणता येत नाही. तर राज्य कोणते सार्वभौम, जे म्हणजेच परकीय नियंत्रणापासून जे मुक्त असते त्याला राज्य म्हणता येईल. शासनाला मात्र राज्याकडून अधिकार प्राप्त होतात. जसं नरेंद्र मोदीचे शासन आहे तर हे भारताचं शासन आहे. म्हणजेच भारताकडून, भारत देशाकडून शासनाला म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला सत्ता प्राप्त होते आणि सत्तेचे उद्दिष्ट असते की या देशाचा विकास करणे, या नागरिकांचा विकास करणे. राज्याकडे अधिकार असतात परंतु त्या अधिकारांची अंमलबजावणी करण्याचं काम शासन संस्था करते. तर अशा प्रकारे राज्य आणि शासन याच्यामध्ये आपल्याला फरक पाहता येईल. तर या पाठामध्ये आपण काही संकल्पनांचा अभ्यास केला. त्या संकल्पना म्हणजेच
राष्ट्र, राष्ट्राचे घटक, त्याच्यानंतर राष्ट्रवाद ही एक संकल्पना पाहिली, राष्ट्रवादाचे प्रकार याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिली, आणि तिसरी संकल्पना म्हणजेच राज्य. राज्य म्हणजे नेमकं काय, राज्य कशाला म्हणता येईल, तर याबाबत अनेक विचारवंतांनी आपले मतं मांडलेले आहे. ॲरिस्टॉटल म्हणतो राज्य ही परिपूर्ण स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबाचा आणि खेड्याचा संघ आहे. म्हणजेच ॲरिस्टॉटल हा पाश्चात्य विचारवंत आहे. ॲरिस्टॉटल काय म्हणतो की कुटुंब आणि खेड्यांचा संघ म्हणजेच परिपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी कुटुंब आणि खेड्यांचा संघ जिथे असतो त्याला राज्य असं म्हटलं जाते. जॉन बोडिन असं म्हणतो की राज्य हे कुटुंबाचे असे संघटन आहे की ज्यात कुटुंब आणि त्याच्या मालकीची साधने सर्वोच्च शक्तीने तसेच तर्काने शासित असते. म्हणजे जॉन बोडिन असं म्हणतो की राज्य हे कुटुंबाचे संघटन आहे, म्हणजे राज्यामध्ये अनेक कुटुंब असतात असं त्याचं म्हणणं. वुड्रो विल्सन असे म्हणतात की एका विशिष्ट भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य, म्हणजे त्या राज्यावर कायद्याचं शासन चालेल, म्हणजे कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक. तर अशा प्रकारे वुड्रो विल्सन म्हणजेच अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्यांनी कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक किंवा सुसंघटित झालेले लोक म्हणजेच राज्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे अनेक विचारवंतांनी राज्याविषयी आपले मत व्यक्त केलेले आहे. तर आजच्या पाठामध्ये आपण राज्याचे घटक, सार्वभौमत्व, शासन संस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या राज्याच्या घटकाची माहिती पाहिली. त्याच्यानंतर राज्य आणि शासन संस्था याच्यामध्ये काय फरक आहे, राज्य म्हणजे नेमकं काय, शासन संस्था म्हणजे नेमकं काय, त्याच्यात कोणता फरक आहे. राज्य हे अदृश्य आहे तर शासन संस्था हे दृश्य आहे, दृश्य भाग आहे म्हणजे मूर्त भाग आहे. सरकारच्या इच्छा व्यक्त करणारा ते संस्था आहे. म्हणजे सरकारच्या म्हणजे राज्याच्या ज्या इच्छा असतील त्या राज्याच्या इच्छा व्यक्त करण्याचं काम शासन संस्था करते. तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपतो. याच्यानंतर आपण पुढील पाठात